हे म्हणले अण्णा कदम वगैरे हे सगळी उंडगी ढोर यांना म्हणाले किती चांगला चारा घातला तरी सुद्धा ह्यांना काही तो गोड लागणार नाही, ते उकिरड फुंकायला इकडेच येणार म्हणाले. हे रमेश उतेकर मला बोलले. आणि म्हणून बरं झालं ते तिकडे गेले. तुम्हालाही सांगितलं पाहिजे, मी राजेश पालकरांच्या हा विषयावर मी येणारच आहे शेवटी. पण हे काय चाललंय काय या देशामध्ये? लोकशाही, या देशामध्ये नियम, कायदा, कानून, नीतिमत्ता, चारित्र्य काय आहे की नाही? वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली ना. या भागातून मी उमेदवार होतो, पण पलीकडच्या भागातून ते होतो ना. आज ते संजय कदम कुठे आहेत? संजय कदम कुठे आहेत? अरे संजय कदम आहेत कुठं? छमछमच्या बाजूला आहेत ना, रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना. संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकली का रे भाऊनी? यापूर्वी ऐकलीत ना. त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं, पुढणं, वरनं, खालनं, पुढून, पाय मागून, आतून, बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो? काय सोलून रामदासला सोलपडवला नुसतं काढली का नाही? मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव, अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही, ही भाषा योग्य नाही. तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता, त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता, ही भाषा योग्य नाही. ते म्हणाले तुम्हाला माहित नाही, हा त्याच्या योग्यतेच्या पुढचा आहे रामदास कदम, त्याच्या पुढचा आहे. रामदास कदमांना मला सांगायचं आहे, तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं, कोण नेता आपला मानावा, कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तुम्ही सचक विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा. काय कमी काय पडलं होतं रामदास कदमांना? संजय कदमांना गरज होती, मी मान्य करतो. रामदास कदमांना काय कमी होतं? पैसे अडक्याची कमी नव्हती. मुलगा निवडून आला होता, राज्यमंत्री होता. तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडमडतोय. पण 4 वेळा नाही 6 वेळा आमदार झालात, विनोदी पक्षनेते, काय विनोदीच ना, विनोदी पक्षनेता झालात, पर्यावरचे आमदार मंत्री झालात. पर्यावरचे मंत्री, पर्यावरण म्हणजे पर्यावरची, पयावन त्याचे मंत्री तुम्ही झालात. एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय? उद्धव ठाकरे माझ्या पोराला संपवायला बसले, उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली, उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी